नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। मी रिया रुपेश पवार महाळंगेकर सहर्ष स्वागत करते। डहाणू महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी 1.5 लाख नागरिकांनी या फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता। दुसऱ्या वर्षी ही संख्या वाढली होती। या वर्षी 5 लाख नागरिक या महोत्सवामध्ये सहभाग नोंदवणार असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले। डहाणू तालुका हा चिकूसाठी जगप्रसिद्ध आहे। तसेच या डहाणू महोत्सवाला जिल्ह्यातील जनसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळणार असून हा जिल्हा आणि आसपासचा परिसर चौथी मुंबई होणार असून उंच भरारी घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले। डहाणू येथील SUV पार्क येथे डहाणू नगर परिषद यांच्या वतीने आयोजित डहाणू पर्यटन महोत्सव 3 या उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झालं आणि या कार्यक्रमास आमदार विनोद निकोले, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, सहाय्यक वनरक्षक प्रियंका पाटील, डहाणू नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय गुडदे, भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत, उद्योगपती प्रशांत कारुळकरचा, चिरंजीव विवाहन कारुळकर, जगदीशभाई राजपूत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। पालकमंत्री पुढे म्हणाले की पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर हे देशाचे नाव उज्ज्वल करणारे आहे असे बंदर आहे। त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून आर्थिक चालना मिळणार आहे। यावेळी पालकमंत्री यांनी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन स्टॉलची पाहणी केली। हा महोत्सव 3 दिवस चालणार असून या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा तसेच इतर कार्यक्रमांचे रूपरेषा असणार आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डहाणू नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय गुडदे यांनी करून महोत्सवाबाबत सविस्तर माहिती दिली। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खोत यांनी केले। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राइब करा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। आहेत शब्दाचे बाईट, एक झुंजार कर्तबगार नेतृत्व आदरणीय पालकमंत्री गणेशजी नाईक। जरा जोरदार टाळ्या साहेबांसाठी। जनसामान्यांचा पाठिंबा आणि या सगळ्या गोष्टी करताना दुःखी असलेल्या लोकांना आनंद मिळावा, चिंतेतून मुक्त व्हावेत। चिंतेतून मुक्त होण्याचे संध्याकाळचे पण काही कार्यक्रम असतात, परंतु ते कार्यक्रमापासून दूर राहावं। म्हणजे आता तुम्हाला सांगायला म्हणजे मी दारूबंदी खात्याचा नव्हतो, दारू पिण्याच्या खात्याचा 10 वर्ष मंत्री। किती? 10 वर्ष। परंतु हे सगळे 10 वर्ष म्हणजे माझ्यानंतर दुसरा कोणी 10 वर्ष त्या खात्याचा मंत्री राहिलेच नाहीये। पण मी सांगतो की ह्या नशा आहेत, थर्ड क्लास नशा आहेत, बकवास आहे। रम, जीन, फेनी, बियर वगैरे यामध्ये काही दम नाही। आपण जे श्रद्धापूर्वक जे कष्ट करतो, काम करतो, आई वडिलांची सेवा करतो किंवा आई वडिलांना सेवा केल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण जे आपलं जीवन जगतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळची किंवा रात्रीची शांत झोप लागते, तेच खरं सुख असते, तीच खरी नशा असते। आणि इथे उपस्थित आमचे कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील आणि संपूर्ण व्यासपीठ आज हे कार्यक्रम हे आपला 3.0 म्हणून साजरा करतोय नगरपालिका नगर परिषदच्या माध्यमातून। आणि हे कार्यक्रम जेव्हा आम्ही सुरू केलं नाईक साहेब, तेव्हा पहिल्या वर्ष होतं आणि कोविड काळमध्ये सुरू केलं। तेव्हा आम्हाला संधीच भेटत होती सुरू करायची, पण हे सर्व अधिकाऱ्यांनी तेव्हा मदत केली। जेव्हा त्याच्यामध्ये आशिमा मित्तल मॅडम असतील प्रांत, त्याच्यानंतर आमचे DYSP होते, त्याच्यानंतर PI, हे सर्व CEOनी तेव्हा आम्हाला हिंमत दिली आणि त्या प्रशासनाने सिस्टमनी हे आम्हाला मदत केली। तेव्हा हे कार्यक्रम कोविड काळमध्ये सुरू झाला आणि पहिल्या वर्षी साहेब 1.5 लाख लोक आले आणि ह्या मागच्या वर्षी 3 लाख लोक आणि ह्या वर्षी साहेब 4 लाख अपेक्षा आहे। तर आणि साहेब आज पालकमंत्री म्हणून जे तुम्हाला जबाबदारी दिली आहे 100% हे जिल्ह्यामध्ये तुम्हाला मी हे सांगू शकतो त्यांच्या वतीनं का त्यांची काम करण्याची पद्धत नाईक साहेबची हे प्रत्येक जिल्हा, पालघर जिल्हा, ठाणा जिल्हा असताना सर्वांनी पाहिलेली आहे। आणि तुम्हाला हे सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त विकास त्यांच्या माध्यमातून कमी होणार आणि त्यांच्या जनता दरबारची त्यांची जी पॅटर्न आहे काम करायची, खरोखर तुम्हाला जे 2-2 महिन्यामध्ये जेव्हा जनता दरबार लागतील तर हे जे समस्या आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये किरकोळ समस्या आहेत, त्यांच्या माध्यमातून 100% पार पाडणार हे तुम्हाला मी त्यांच्या वतीने आश्वासित करतो। 100% प्रयत्न करतील, जास्त वेळ घेणार नाही। इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। डहाणू फेस्टिवल 2025
गेल्या 2 वर्षापासून खूप सुंदररित्या हा डहाणू फेस्टिवलचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. सालाबादप्रमाणे या ठिकाणी यावर्षी सुद्धा अतिशय सुंदर असं नियोजन, मोठ्या प्रमाणात स्टॉल लागलेले आहेत आणि खरं म्हणजे या फेस्टिवलचं उद्घाटन करण्यासाठी आपल्याला लाभलेले उपस्थित आपल्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, खरंच त्यांच्या बाबतीत आत्ताच भरतसिंग राजपूत साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना उल्लेख केला. फेस्टिवल 3.0 मध्ये सहर्ष स्वागत करतो. डहाणू हे पालघर जिल्ह्यातील किनाऱ्यापट्टीतील एक शहर आहे, जिथे 17 किलोमीटरची आपल्याला समुद्रकिनारी लांबी असलेली एक स्वर्गीय ठिकाण आहे. डहाणू हे चिक्कू फळांसाठी, बागांसाठी ओळखले जात असलेले शहर आहे. सांस्कृतिक अस्तित्वामुळे एक अधिक बहुसांस्कृतिक व विलक्षण बाबत आहे. कोविड काळानंतर देशभरात एक निगेटिव्ह वाईब झाल्या असल्यामुळे आपले माजी नगराध्यक्ष भरत राजपूत, तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी मित्तल मॅडम, आपले तत्कालीन मुख्याधिकारी वैभव आवरे यांच्या प्रयत्नात सुरू असलेला हा उपक्रम डहाणू फेस्टिवल याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे व